नमस्कार मित्रांनो, केपीज क्रिएशन या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण चंदीगड मधील एका प्रसिद्ध ठिकाणी अद्वितीय रॉक गार्डन पाहायला आलो आहोत। तुम्हाला कला, सर्जनशीलता आणि कल्पकतेची जादू आवडत असेल तर हे ठिकाण तुम्हाला नक्कीच मोहून टाकेल। चला सुरुवात करूया। रॉक गार्डन हा वाटतो तसा साधा सुद्धा बगीचा नाही, तर 40 एकराचं जादुई जग आहे। शिल्प, धबधबे आणि सुंदर पायवाटा यामध्ये औद्योगिक आणि घरगुती कचऱ्यापासून तयार केल्या गेलेल्या सुंदर कलाकृती आहेत। हो, खरंच जगानं जे टाकून दिलं त्याचा उपयोग करून ही आश्चर्यकारक कला निर्माण झाली आहे। ही कलाकृती नेकचंद यांच्या कल्पकतेचं फलित आहे। त्यांनी 1957 मध्ये हे काम गुपचूप सुरू केलं होतं। काचेच्या तुटलेल्या बांगड्या, मातीची भांडी आणि सायकलचे भाग गोळा करून त्यांनी हे अद्भुत शिल्प तयार केलं आहे। बघा ना, किती सुंदर आहे। एकोणीसशे मध्ये ही बाग अधिकृतपणे सर्वसामान्यांसाठी खुली झाली। तेव्हापासून ही बाग चंदीगडच्या आधुनिक, नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणाशी जोडलेल्या वृत्तीचं प्रतीक बनली आहे। गार्डन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक भाग जास्तच मोहक वाटतो। तुम्हाला इथे धबधबे, मोकळं अंगण आणि एम्पी थिएटरही पाहायला मिळेल। हा निसर्ग आणि कलेचा परिपूर्ण संगम आहे। नृत्य करणाऱ्या माणसांपासून ते प्राण्यांच्या विविध रूपांपर्यंत प्रत्येक शिल्प एक वेगळी कथा सांगतं। ज्याला कचरा मानलं होतं त्याचं रूपांतर नेकचंद यांनी एका अनमोल ठेव्यामध्ये केलं।
रॉक गार्डनचं वैशिष्ट्य म्हणजे शिल्पातून दिला जाणारा प्रभावी संदेश. ते आपल्याला आठवण करून देतं की कला सगळीकडे असते. नेकचंद यांनी केवळ गार्डन तयार केलं नाही, तर त्यांनी एक वारसा निर्माण केला आहे. म्हणूनच जर तुम्ही चंदीगडला आला तर रॉक गार्डनला भेट देणं आवश्यक आहे. हे केवळ एक ठिकाण नाही, तर तुमच्या विचारांना प्रेरणा देणारं एक अनोखं माध्यम आहे. आजच्या या सुंदरशा पण सर्जनशील प्रवासात माझ्याबरोबर राहिलात त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट नोंदवा. अशा आणखी भन्नाट प्रवासासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेस भेटू. तोपर्यंत प्रवास करीत रहा आणि प्रेरित रहा. धन्यवाद.